व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करण्याचे सराव संच 15 ची उदाहरणे विद्यार्थी फळ्यावर करीत आहेत. पहिले गणित लिहिलेलं आहे. चल 5 10 यासाठी 5 गुणिले 2च घ्यावं लागतं. खालच्या संख्याने ज्या संख्येला गुणले त्या संख्याला वरच्या संख्येने गुणावं लागते. 3 2 6. याचं उत्तर आलं आहे 0.6. रिक्त जागा भरायच्या. चला इथं 125 न 8 ला 125 न गुणल्या आणि इथं पण 125 नच गुणावं लागल. आता 25 गुणिले 125 चा गुणाकार करायचा. 3125 येईल. तू डायरेक्ट कसं लिहिलीस? कशामुळे डायरेक्ट लिहिलीस तू? सर इथं हे येते ना उत्तर. आलेलं उत्तर 3.125 आले बघा. बरोबर लॉजिक. म्हणून तिथं 3125 डायरेक्ट लिहिले आणि उत्तर आलं. करेक्ट. 2 गुणिले 5 केल्यावर उत्तर 10 येते. एक खाल्ल्या संख्येला जर 5 न गुणल्या वरल्या संख्येला पण 5 नेच गुणावं लागते. 21 5 105 त्याच्या दशांश अपूर्णांकात रूपांतर. इथे 1 0 आहे म्हणून इथे एक संख्या सोडून दशांश 10.5 चला 20 ने 5 ला गुणल्यावर 5 येईल म्हणून 11 ने खालचा वर येईल. 11 ने 5 ला गुणल्यावर उत्तर 55 येईल. 55 0.5 उत्तर आलेलं आहे 0.55. 0.55